बच्चू कडूंचा शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी इतर विषयाला धरून खरं तर एल्गार मोर्चा नागपुरात दाखल आहे। नागपूर वर्धा मार्ग जो आहे तो सध्या रोखून धरलेला आहे। मोठ्या संख्येने जे आहे शेतकरी आलेले आहे। दिव्यांग बांधवाला आपण पाहू शकतो कशा पद्धतीने बसेस असेल त्यावर लोक जे आहे चढलेले आहे, शेतकरी चढलेले आहे आणि संतप्त भावना आहे। खरं तर बच्चू कडू यांनी 12 वाजताचा जो आहे अल्टिमेटम आज दिलेला आहे। 12 वाजेपर्यंत एक तर सरकारने चर्चा करावी, आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावं, अन्यथा आम्ही तीव्र पद्धतीने आंदोलन करू असा इशारा जो दिलेला आहे। आणि घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी जे आहे घोषणाबाजी केली जात आहे, जय किसानचा नारा दिला जातात। स्थानिक जे आलेले वेगवेगळ्या भागातून पदाधिकारी आहे। कुठून आले तुम्ही? मी वर्धा जिल्हा हिंगणघाट। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। विधानसभेमधून आलेलं कालपासून आम्ही इथे मुक्कामी आहोत। पर इथे जेवढे शेतकरी आज युवा वर्ग आहे, आज सगळे म्हातारे उतारे आम्ही कालपासून जे आलेलो आहोत, पण एवढेही आम्ही काल जे थांबलो रात्री, परंतु शेतकऱ्याच्या विषयावर जर सरकार काही बोलायला तयार नसेल तर आम्ही का करायला पाहिजे आणखी? काल आज आम्ही रात्रभर मुक्कामी होतो, आज सुद्धा आम्ही मुक्कामाच्याच तयारीत आहोत। आम्ही 4-5 दिवस मुक्कामाच्याच तयारीत आहोत आणि आम्ही जाण्याच्या मनस्थितीत बिलकुल नाही आहोत, कारण शेतकरी एवढा संतप्त झालेला आहे। कालपासून आमचे आणि आणखी आमच्या भागातून काही गाड्या आणखी येणार आहे, त्याच्यामुळे जोपर्यंत कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत आम्ही सरकारला सुट्टी देणार नाही, हे सरकारने ध्यानात द्यावे। धन्यवाद। सरकारने आमच्या कर्जमाफीशिवाय होणार नाही। या ठिकाणी जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी आलेला आहे, त्या शेतकऱ्यांना एकच या ठिकाणी शेतकऱ्यांची मागणी आहे की शेतकऱ्याची कर्जमुक्ती झाली पाहिजे। शेतकऱ्याची जी कर्जमुक्ती आहे त्या 12 वाजेपर्यंतची वेळ दिली। तर बच्चूभाऊची जी काही वेळ आहे, बच्चूभाऊ सोबत सर्व या ठिकाणी महाराष्ट्रातला शेतकरी एकवटलेला आहे। आपल्या सर्व संघटना पक्ष बच्चूभाऊंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करीत आहेत। आणि दुसरी एक शेतकऱ्याची मागणी आहे की MSP प्रमाणे मिनिमम सपोर्ट प्राईस जे काही हमी भावाप्रमाणे शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे। एकूण अशा अपंगाच्या शेतकऱ्यांच्या कामगारांच्या अशा 22 मागण्या आहेत। या 22ला 22 मागण्या शासनानं मान्य कराव्यात। तुम्ही एकीकडे भांडवलदारासाठी काम करतात, एकीकडे शेतकऱ्याचा विरोध असून शक्तीपीठ महामार्गाला त्या ठिकाणी शक्तीपीठ महामार्ग तुम्ही शेतकऱ्यांच्या शेतातून नेतात। समृद्धी महामार्गाची तीच परिस्थिती आहे। जे समृद्धी महामार्ग 40,000 कोटीचा आज 60,000 कोटी गेले आहे। शक्तीपीठ महामार्गाला 87,000 कोटी रुपये तुम्ही या ठिकाणी खर्च करता। तुम्हाला कोणी सांगितलं शक्तीपीठ महामार्ग करा? आणि एकूण महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची जर कर्जाची जर रक्कम बघितली तर 30,000 कोटी जे आणि 30,000 कोटी या ठिकाणी दिवसाला 8 शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहे। मार्ग करू नका, त्यापेक्षा शेतकऱ्यांची कर्जमाफी करा। रोज शेतकरी आत्महत्या करतात। आमच्या गावचे सुपुत्र आहे, माजी राज्यमंत्री तथा माजी आमदार माझ्या गावचे असल्यामुळं मी अगदी लहानपणापासून त्यांना ओळखतो, नव्हे त्यांच्या संपर्कामध्ये नेहमीसाठी राहिलेलो आहो। बच्चू कडूं सोबत हो, बच्चू आणि भाऊंनी मोजरीच्या अन्नत्याग आंदोलनापासून जीवाच्या हाडाचे काढं करून स्वतः उपाशी राहून दररोज जागरण करून आज नागपूरला या 7/12 कोरा यात्रेसाठी पाचारण केलं। खूप जास्त संख्येनं लोक त्यांच्या शब्दाला मान ठेवून या ठिकाणी हजर झाले। लोक आलेले आहे, युवक आहे, काय भूमिका आहे, आक्रमक भूमिका आहे, काय सांगा? मी वाशिम जिल्ह्यातून कारंजा तहसीलमधून आलेलो आहे। दिवाळीच्या दिवशी मेहा हे गाव आणि कारंजा तालुका वाशिम जिल्ह्यात भर दिवाळीच्या दिवशी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली। त्याचं नाव आहे प्रवीण कडू। दिवाळीच्या दिवशी ज्याच्या घरी आनंद असायला पाहिजे त्याच्या परिवारात शोककळा पसरली आणि याचा जबाबदार केंद्राचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अक्षरशः यांनी 6 लाख शेतकऱ्यांचे खून केले आहे। यांना सत्तेत राहण्याचा कुठलाही अधिकार नाही। यांनी तात्काळ शेतकऱ्याची कर्जमाफी करून शेतकऱ्यांच्या योग्य मागण्या मंजूर करून शेतकऱ्यांचं लाचारीचं मजबुरीचं जिणं संपवून शेतकऱ्याला सन्मानाचं जिणं द्यावं, तेव्हा त्यांनी सत्तेत राहावं, अन्यथा आपली सत्ता सोडावी। जो 21 लाखाच्या पलंगावर झोपतो त्याचा पलंग आम्ही पेटवल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद। आज सर्व महाराष्ट्रातून शेतकरी इथे उपस्थित झाले। या सर्व शेतकऱ्यांची जे आज यावर्षी नापिकी झाली तशा सततच्या नापिकीमुळे जे आज शेतकऱ्यावर काय मागणी आहे? बच्चूभाऊचा अल्टिमेटम आहे, काय सांगा? बच्चूभाऊच्या मार्गदर्शनात आम्ही इथं आंदोलनासाठी आलो। बच्चूभाऊंचं तसंच आमचं सर्व शेतकऱ्यांचं असं मागणं आहे की संपूर्ण कर्जमाफी मुक्ती झालीच पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळालाच पाहिजे। आम्ही सगळे शेतकरी आज बच्चूभाऊच्या नेतृत्वात जो तो आदेश देईन तो पाळण्यास तयार आहे। पण आमचा असा कोणताही हेतू नाही का कोणाही शेतकऱ्याला कोणाला त्रास देण्याचा। आज आम्ही रात्रभरापासून इथे त्रास भोगत आहे।
आमचा असा काही हेतू नाही कोणाला त्रास हो, कोणाची गाडी थांबव, कोणाचं काही नाही. फक्त आमचा एकच मिशन, आमचा 7-12 कोरा करा, कोरा कोरा कोरा, बस 7-12. नक्कीच कुठेतरी ज्या पद्धतीनं आहे आक्रमक झालेला आहे, 12 वाजताचा अल्टिमेटम जो आहे तो देण्यात आलेला आहे. आमची एकच मागणी आहे, 7-12 कोरा झाला पाहिजे अशा पद्धतीची भावना व्यक्त करतात. आम्हाला कोणाला त्रास द्यायचा नाही, रात्रीपासून मुक्कामी आहे, पुढे मुक्कामी करायची तयारी आहे, मात्र 7-12 कोरा झाला पाहिजे. बच्चू कडू जो आदेश देईल त्या आदेशाला पालन आम्ही करू अशा पद्धतीचा इशारा जो आहे तो शेतकरी वर्ग देतोय. व्हिडिओ सर्व बोलेचा पराग डोबडे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.